मला 2013 मध्ये भाजपकडून उमेदवारीची निश्चित झाल्यानंतर मी सर्वप्रथम रायगड जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर लीन होईल आणि तरच मी राष्ट्रसेवेच्या एका नव्या यात्रेचा प्रारंभ केला जाईल। आमच्या सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराज एक आराध्य दैवत आहेत। सिंधुदुर्गमध्ये जे घडलं ते माझ्यासुद्धा सर्व सहकाऱ्यांसाठी खूप वेदनादायक होतं। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे काढले गेले होते। तसेच ते येथील सर्वांमध्ये मोठ्या 76,200 कोटी रुपयांचे खर्चाचे बंदराचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केले होते। रिमोट कंट्रोलची कळ दाबून त्याने राज्यपालचे CP राधाकृष्ण, केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्वभद्र सोनोवाल, मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा आदी व्यक्ती होते। माझ्या लाडक्या बहीण भावांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची आज सुरुवात केली। मराठीतून केली। माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, तुमच्या या सर्व लाडक्या सेवकाच्या तुम्हाला नमस्कार करेल। मोदी यांनी म्हणताच उपस्थितांना त्यांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या जात होत्या। विकसित महाराष्ट्र विकसित भारताच्या संकल्पनेचा सर्वात महत्वाचा पूर्ण आणि महत्वाचा हिस्सा बनणार होता असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले होते। महाराष्ट्राच्या विकासासाठी सामग्री संशोधने मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। इथल्या समुद्रपाटीपासून आंतरराष्ट्रीय व्यापारांचा इतिहासकालीन संबंध मोदी यावेळी उलगडला केला गेला होता। तसेच 76,200 कोटी रुपयांची खर्चातून साकारणार महत्वाकांक्षी प्रकल्प एक नया भारत आणि निर्माण असं काही झाला गेलं होतं। यामध्ये देशामधले सर्वात पोर्टवरील एकूण कंटेनरची क्षमता एकट्या वाढवण बंदरामध्ये निर्माण होणार आहे। तसेच आता येणाऱ्या गोष्टीमध्ये या बंदरासोबत रायगडमध्ये तिघी येथील अन्य बंदराला शासनाने परवानगी दिल्याचे सांगून लोकांच्या सहकार्यानेच एका घडल्याबद्दल मोदी यांनी आभार मानले गेले होते। याच वेळी पूर्वी आपला भारत देश औद्योगिक विकासाच्या व्यापारामध्ये मागे पडत गेला होता, मात्र एक नया भारत एक निर्माण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी असं म्हणाले गेले होते। देशामधील सर्व पोर्टेबल कंटेनरची क्षमता एकट्या वाढवणार असल्याचं सांगितलं गेलं होतं। वाढवण बंदर हा गेम चेंजर असेल प्रकल्प असून त्यामुळे महाराष्ट्राचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईलच, तर लोकांच्या जीवन मानदेखीमध्ये यामुळे एका आमूलाग्र बदलेल असे एकनाथ शिंदे यावेळी काहीतरी म्हणाले गेले होते। महाविकास आघाडीच्या आरोप यावर गोष्टी असं घडत असताना मागील 30 देशाला परदेशी आणि व्यापाऱ्यांसाठी आधुनिक पोर्ट हवा असून वाढवण्याची महत्वपूर्ण गरज होते, मात्र पोर्टला अनेक वर्षापासून लुटकवून ठेवण्यात आले गेले होते। महत्वपूर्ण काम काही लोकांना सुरू होऊन देणार नव्हते अशी भूमिका घेतल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला गेला होता। मात्र महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचे सरकार आल्यानंतर आम्ही वाढवण बंदराच्या उभारणीबाबतचे गंभीरतेने काम सुरू केले होते। त्यानंतर मात्र सरकार बदलले असं काम झाले नव्हते सांगून उद्धव ठाकरे सरकारकडे त्याने एका अंगुली निर्देशिक एक गोली गेली होती। काँग्रेस नेत्याच्या धारपकड पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी दौऱ्यावर मुंबईकडे काँग्रेसकडे आले होते। आंदोलनाचा पवित्र घेण्यामध्ये आल्या होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या नेत्यांची धरपकड केली आणि बोटींना लावले होते काळे झेंडे। वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या स्थानिकांना कार्यस्थळी निषेध पाठवण्यासाठी येण्यापासून पोलिसांनी रोखले गेले होते। मच्छीमारांना देखील बोटी समुद्रापासून घालून काळे झेंडे फुगे लावून रोष व्यक्त करण्यात आले गेले होते। तसेच हे सर्व अशा गोष्टी घडल्या गेल्या होत्या। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।